नागपुरात अवैध सावकारी आणि खंडणी प्रकरणात आधीच तुरुंगात असलेला आरोपी आता आणखी एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकलाय। इमामवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार कमलेश हनवते यानं स्वस्तात प्लॉट मिळवून देण्याचा आमिष दाखवत आपल्या नातेवाईक महिलांकडून 10 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेतल्याचा आरोप आहे। इमामवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजाबक्ष लेआउट येथील रहिवासी पार्वतीबाई हनवते यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली। त्यांच्या तक्रारीनुसार नातेवाईक असलेल्या कमलेश हनवते यांना 2023 पासून कमीत कमी किमतीत प्लॉट मिळवून देण्याचं आश्वासन देत त्यांचा विश्वास मिळवला। आरोपानुसार आरोपीने वेगवेगळ्या वेळी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेतले। या रोख रकमेसह दागिन्यांची एकूण किंमत 10 लाख रुपये असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। मात्र पैसे आणि दागिने घेतल्यानंतर आरोपीनं ना प्लॉट मिळवून दिला ना घेतलेली रक्कम परत केली। वारंवार टाळाटाळ होत असल्यानं अखेर पीडित महिलेनं इमामवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली। त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। दरम्यान कमलेश हनवते हा सध्या सक्करदरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अवैध सावकारी आणि खंडणीच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे। आता इमामवाडा पोलीस त्याला प्रोडक्शन वॉरंटच्या माध्यमातून ताब्यात घेऊन चौकशी करणार आहेत। त्याच्या विरोधात आणखी काही तक्रारी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। बाईट फिर्यादी नामे पार्वतीबाई हनवते यांनी सदर आरोपीच्या विरोधात तक्रार दिली आहे आणि फिर्यादी यांना प्लॉट घेऊन देतो अशा प्रकारचे आमिष दाखवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे घेऊन फसवणूक केली आहे आणि सोन्याचे दागिने हे सोन्याचे नव्हते, ते नकली होते असे म्हणून पितळाचे वितळवलेले 2 तुकडे फिर्यादीला परत दिलेले आहे। अशा प्रकारची तक्रार त्यांनी दिल्याने सदरचा गुन्हा आपण दाखल केलेला आहे। यामध्ये एकूण 10,47,000 रुपयांचा मुद्देमालाची त्यांनी फसवणूक केलेली आहे।